नाही लगेच लई छत्रपती ऐकत नाही अजून. बनवून ठेवायचं आहे मला. ते तर सगळं तयारी करून ठेवली. हे दोन्ही बी टायर पाडून आले. चला मी काय बनवते ते दाखवते. छान अशी तयारी केलेली आहे मी मस्तपैकी. दोडका बनवणार आहे. साफसफाई करत होती. घर स्वच्छ झाडून काढली छान अशी मस्तपैकी सगळं स्वच्छ केलं. हे दिदा येते आधनं मधनं असे रडत रडत ऐकत नाही अजिबात. काय बी टाकून देते या. पावसाचा दिवस आहे ते सगळं किचकिच किचकिच होते म्हणून मी सगळं व्यवस्थित केलं आहे. असं सगळी साफसफाई छान असे. बाहेर सगळं किचकिच किचकिच. ही परशी तर गार झाराई निसते अजिबात हे व्हायना झालं या. तर अशी छान अशी तयारी केलेली आहे. मेथीची भाजी बनवणार आहे. धुवून ठेवली आहे. आणि दोडका बनवणार आहे थोडासा लपलपीत तेवढाच. हाय मटकी आहे, वांगे आहेत, बटाटे आहेत भाजीला, पण ते नाही बनवणार. भाकरी, दोडका, मेथीची भाजी असं बनवणार आहे. सकाळचाच भात आहे जरा. हे लसूण घेतला आहे दोडका बनवाय. हे लसूण घेतला आहे टिचून भाजी बनवाय. ह्याच्यात जिरं मोहरी आहे थोडीशी. पातेलं ठेवलं आहे तापायला, त्याच्यामध्ये दोडका बनवणार आहे. आणि ही अशी छानशी अशी तयारी करून घेतलेली आहे. दोडका मस्त असं छान असा कवळा आहे. ह्याच्यात व्यवस्थित दिसणंच झालं की काय की कसं काय. थांबा एक मिनटं. स्वप्नील कसा लाईट लावतो तेच मला काही समजेना. त्यालाच येत आहे ते काय आपल्याला येत नाही. हे उठ 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 तू उठ. एवढा मोठा बटाटा लागली खराब कराय. हो काही केवढा मोठा बटाटा आहे. सर बाजूला. ऐकत तर अजिबातच नाही. तर अशी छान अशी तयारी झालेली आहे. पातेलं ठेवलं आहे गॅसवर. फोन आलता कंपनीचा. असं बॅलन्स संपलाय. आज काही व्हिडिओ अपलोड केलेला असं नाही मी. तर बॅलन्सच नाही तर कसं करणार. तर हे दोडका कापून छान असं धुवून घेतलेला आहे. इथनं मधनं कापला आहे, पण मी भरणार नाही दोडका. त्याच्यासाठी थोडीशी मुगाची डाळ बी घेणार आहे. इथं आहे खाली कोथिंबीर शेंगदाण्याच्या पोटाखाली, मीठ, शेंगदाण्याचं कूट, हळद आणि तांबडं तिखट आहे. एवढंच वापरणार आहे मी. आपल्याकडं दुसरं काही सुद्धा नाही त्याला माल मसाला. आणि हे असं मी पातेलं ठेवलेलं आहे. तर चला आता मी तेल घालते ह्याच्यामध्ये. तेल तापलंय, जिरं मोहरी घातली आहे, लसूण घालते. लसूण भाजून घ्यायचे छानपैकी. लसूण भाजतोय छान असा. आणि मी हे सगळं संगच घालणार आहे. काय आता आगं मागं नाही करणार. छान असं मस्तपैकी. आणि ही मेथीची भाजी आहे धुवून घेतली कढईमध्ये. लसूण भाजतोय. टमाटो काही नाही याला, पण नसू दे आता काय. तांबडं तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि दोडका. लसूण भाजला आहे छान असा. आता मी हे सगळं त्याच्यामध्ये असं घालणार आहे. पण एका हातानं काही हे होणार नाही. मी आधी घालते आणि दाखवते. काय दिसते तर काय अजिबात व्यवस्थित दिसत नाही आहे बाया पातेल्यात घातल्यावर. बघा आता मिक्स करते मी छान बघू नंतर. तर छान असा माझा हे दोडका बनवून झालेला आहे. आणि मी त्याच्यात जरा पाणी घातलेलं आहे. लपलपीतच बनवणार आहे. काय एवढं मोठं पातेलं नाही, ते छोटंसंच आहे, पण त्यात तसं दिसतंय होते. आम्ही झाकून ठेवणार आहे. तर तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून हे केलेलं आहे. आणि ही मेथीची भाजी अशी बनवणार आहे मस्तपैकी छान अशी. ही लसूण त्याला टिचून ठेवलेलं आहे मी. कढई तापाय ठेवली मी गॅसवर. तर आता मी कढईमध्ये तेल घालते.
मुगाची डाळ बी घालणार आहे जरा भाजी. तेल तापतंय भाजीसाठी असं छान असं. आणि मुगाची डाळ घेतली मी छान अशी भाजीसाठी. लसूण जास्त तेलामध्ये घातलेला आहे. लसूण इकडे झाकून ठेवलं आपलं ते किचन सगळं स्वच्छ आहे छान असा. पण मला भाकरी बनवायचं आहे अजून. आता अजून घाण होणारच आहे. आता लसूण भाजतोय. लसूण भाजला आता मी ह्याच्यामध्ये ही भाजी आणि डाळ घालणार आहे. आता मेथीच्या भाजीमध्ये मी हे घातलं तुम्ही बघू शकता. मुगाची डाळ आणि मीठ बी घातलेलं आहे. छान असे मिक्स करणार मस्तपैकी. तर ते छानपैकी आपली भाजी मिक्स करून घेतलेली आहे छान अशी. तर चला सगळ्यांना बाय बाय. शेंगदाण्याचा कूट फक्त घालणार आहे शिजल्यानंतर, आत्ता नाही घालायचा म्हणजे लय त्यात शिजत नाही. दोडका बेकला झाकून ठेवलेला आहे छान असा. तर होतंय कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना बाय.